तुमचं बँक अकाउंट बँक खातं हे बंद केलं जाऊ शकतं. तुमचं बँक अकाउंट हे बंद केलं जाऊ शकतं जर आरबीआयने सगळ्याच बँकांना काही निर्देश दिलेले आहेत, काही नियम आरबीआयने नवीन सांगितलेले आहेत. हे सगळ्याच बँकांसाठी आहे आणि त्या नियमाअंतर्गतच तुमचं बँक खातं हे बंद केलं जाऊ शकतं. आता हा जो नवीन नियम आरबीआयने सांगितलेला आहे तो काय आहे हे समजून घेऊयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स चालू करा. तुमचं जर एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट आहे, एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचे खातं आहे, तर मग हा नवीन नियम तुमच्यासाठी आहे. आता याच्यामध्ये आरबीआयने काय सांगितलंय, याच्यामध्ये पहिला भाग काय आहे बघा. तुम्ही जेव्हा एखादं नवीन अकाउंट उघडायला जाल, बँकेचं नवीन अकाउंट उघडायला जाल, तेव्हा तुम्हाला केवायसी करावी लागेल आणि केवायसी मध्ये तुम्हाला सांगावं लागेल की तुमचं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट आहे की नाही आहे. आणि समजा ऑलरेडी तुम्ही अकाउंट उघडलेलं आहे, तुमची केवायसी झालेली आहे, पण त्यावेळेस तुम्ही जर सांगितलं नसेल की तुमचं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट आहे, तर बँक तुम्हाला आता केवायसीसाठी परत बोलावू शकते. आणि ही जी केवायसी असेल ती एक तर व्हिडिओ कॉलवर होऊन जाईल किंवा मग तुम्हाला बँकेत जाऊन स्वतः बँकेत जाऊन ती केवायसी करावी लागेल. नवीन केवायसी तुम्हाला करून घ्यावी लागेल आणि त्यात सांगावं लागेल की एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे की नाही आहे. आता याचा दुसरा भाग काय आहे बघा. आता याच्या दुसऱ्या भागात आरबीआयने काय सांगितलंय की तुमचं जर एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट आहे आणि त्यातलं एक अकाउंट असं आहे ज्याच्यामध्ये मागच्या 1 वर्षापासून कुठलाही व्यवहार तुम्ही केलेला नाही, म्हणजे तुमच्या बाजूने कुठलाही व्यवहार झालेला नाही. समजा बँकेतर्फे बँकेने इंटरेस्ट जमा केलं, सेव्हिंग अकाउंट त्याच्यावर इंटरेस्ट वगैरे जमा झालं, तर ते बँकेचा भाग झाला. पण तुम्ही तुमच्या बाजूने कुठलाही त्या खात्यामध्ये व्यवहार केलेला नसेल, तर मग ते खातं बंद केलं जाणार आहे. पण बंद करण्याआधी बँक, जी कोणती बँक असेल ती तुम्हाला पहिले कॉन्टॅक्ट करेल, तुम्हाला मेसेज करेल, कॉल करेल, ईमेल करेल आणि तुम्हाला विचारेल की तुम्हाला हे बँक खातं वापरायचं आहे की नाही, तुम्ही का बरं मागच्या 1 वर्षापासून याच्यात व्यवहार केलेला नाही. जर तुम्ही त्यांना पटवून देऊ शकले की तुम्हाला हे बँक खातं पाहिजे आहे आणि तुम्ही ते वापरणार आहात, त्याच्यामध्ये व्यवहार करणार आहात, तर मग ते खातं चालू ठेवलं जाईल. पण जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही किंवा तुम्ही स्वतःहून सांगितलं की बंद करा, तर मग ते खातं बंद केलं जाणार आहे. ते खातं तुमचं बँक अकाउंट जे वापरामध्ये नाही आहे, तुम्ही मागच्या 1 वर्षापासून त्याला वापरलं नाही, ते बंद केलं जाणार आहे. आता आरबीआय हे का बरं करत आहे ते समजून घ्या. काय होतं आहे, समजा असे जे बँक खाते आहेत जे 1 वर्षापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये कुठलेच व्यवहार नाही आहेत, त्यांचा वापर होत नाही आहे, त्या बँक खात्यांचा उपयोग हे जे ऑनलाईन फ्रॉडमध्ये जे लोक पैसे कमवतात ते पैसे टाकण्यासाठी त्या खात्यांचा वापर करत आहेत. किंवा मग मनी लॉन्ड्रिंग असेल, पैशांची अफरातफरी असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तो पैसा त्या खात्यांमध्ये टाकला जातोय जे खाते मागच्या 1 वर्षापेक्षा जास्तपासून बंद आहेत किंवा त्यांचा वापर होत नाही आहे. अशा गैरप्रकार टाळण्यासाठी, गैरप्रकार रोखण्यासाठी आरबीआयने हा नवीन नियम आणलेला आहे, ज्याच्यामध्ये जे खाते 1 वर्षापेक्षा जास्त त्याच्यामुळे आरबीआयने हा नवीन नियम आणलेला आहे, ज्याच्यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त त्या खात्याचा जर वापर होत नसेल, त्यात व्यवहार होत नसतील, तर ते आता बंद केलं जाणार आहे.